आगम एखादी परी भावे त्याचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीन पडे रंख तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची या तेथे रामनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाची ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुधामुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अखिल कोट ब्रह्मांडाधीश प्रभू त्या प्रभूच्या पावन छायाचित्राखाली थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सद्गुरू नारायण महाराज यांच्या 37व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र कोलंबी येथील परलोकी महंत गंभीरवन महाराज यांच्या कृपाप्रसादाने पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर यांच्या प्रेरणेने चालू असलेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यातील आजचा 6वा दिवसाचं कीर्तन पुष्प या सोहळ्यात चालू असलेलं जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचं चरित्र आपल्याच येथील हरिभक्तीपरायण श्री शिवचरण पाटील यांच्या सुंदर असं रसाळवाणीतून चालू असलेली कथा आणि आजचा 6वा दिवसाचं कीर्तन पुष्प आयोजक मंडळाच्या वतीने सप्ताह कमिटी मंदिर कमिटीच्या वतीने तुम्हा सर्व गावकऱ्यांचे दर्शन असतो। आजचा 6वा दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आलेले आणि शेवेला निवडणारा अभंग 4 चरणाचा देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आणि सत्संगतीचं महत्त्व सांगितल्या जाणारा आणि सुंदर असा अभंग शिवेसाठी निवडलेले विठ्ठल
देहात आलेले जेवढे काही जीव आहोत, यातलं कोणाला तरी असं वाटतंय का हो की मला दुःख व्हावं, माझं जीवनात दुःख यावं किंवा दुःखाला आम्ही सामोरं जावं असं कोणाला तरी वाटतंय का? महाराजांचं सुंदर असं प्रमाण आहे, माझ्या दुःख भावे कोणाला दुःख व्हावं वाटत नाही, पण हे जे सुख दुःखाला सामोरं जावं लागतं हे आमचं पूर्वजन्माचं संचित आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तार आहे. विषय सुख नाशिवंत शरीता तिमिर कोंदले 84 लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हरपली डोही नेत्र आंधळे. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःख फळा यावे ते भोगा वया यावे देहा येता. किंवा काकड्याच्या प्रकरणात महाराज खूप सुंदर सांगतात, भोगे रोगे जोडून दिले आणि सांगड घालून हे शरीर आम्हाला प्राप्त करून दिले त्या देवाने. पूर्वजन्मीच्या संचित अनुसार कर्मण्येवाधिकार असतो माफलेषु कदाचन मकर्म फले तुर्भू मातो संगोष्य कर्मणी. बी पेरिले एरंडा ऊस मागे कोण्यातून केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐशे. बरं असो, सुख आणि दुःख हे आमच्या सुकृत अनुसार नाही का, जे जे लिहिले संचिती तेण चुके कल्पांती जैशी जैशी कर्मरेषा तैशी होणे सहसा. पण प्रत्येकांची मूलभूत आकांक्षा जर काय असेल तर सुख प्राप्त करण्याची आहे. नाईलाजास्तव सुद्धा दुःखाला सामोरं जावं लागते ते विषय वेगळा आहे, पण मात्र महाराज प्रत्येकांची मूलभूत आकांक्षा आहे सुख प्राप्त करण्याची. पण योग असा आहे, जसा जसं माणूस त्या सुखाच्या जवळ जवळ जात आहे तसं तसं ते सुख त्या माणसापासून लांबत चाललेले आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. जवसाच्या दाण्या इतकं जर सुखाची अपेक्षा केली तर डोंगरा इतकं दुःख सहन करावं लागतंय, दुःखाला सामोरं जावं लागतंय. बरं असो, सुख दोन प्रकारचं आहे. ज्या रस्त्यानं सुखाची प्राप्तीच नाही त्या रस्त्यानं आम्ही निघाल्याच्या नंतर महाराज म्हणतात सुख प्राप्त होणं कसं शक्य आहे. मेंढक्याला जायचं असल्यावर मेंढक्याचा रस्ता धरून जावं लागेल, आहे की नाही. दुसरंच कोणा गावचा रस्ता धरून गेल्यावर मेंढक्याला जाणं कसं शक्य आहे. एकाला पाहिजेत होते पेढे, पेढे पाहिजेत म्हणल्यावर ते स्वीट मार्ट लाईन धरून गेला पाहिजे. योगायोगानं ते चांबाराच्या गल्लीला गेलं, त्याला काय मिळतील जोडे. जिकडे पेढे मिळतील तिकडे गेलत नाही तर काय मिळतील महाराज जोडे. तसा आम्ही सुखाची अपेक्षा करायला लागलो, पण ओतप्रोत दुःख ज्याच्यात भरलेले. दुःख बांधवडी आहे हा संसार
सांगता येतील महाराज आपल्याला. संसाराची अंगी अवगीच व्यसने आम्ही या कीर्तने, म्हणूनच महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य, जाळण्या संसार बैसलो अंगणी. त्या ओतप्रोत भरलेले दुःखाच्या सागरामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करायला लागलो. महाराज म्हणतात सुख प्राप्त होणं शक्य नाही. बरं, सुख दोन प्रकारचं आहे. एक सुख देहाचं सुख आहे आणि दुसरं सुख जीवाचं सुख आहे. देह सुखाची प्राप्ती करण्यासाठी धनाची गरज आहे. कशाची गरज आहे? धनाची गरज आहे. धनानं देह सुखाची प्राप्ती होते, पण ते पण 1 नंबरचं धन असेल तर देहाला सुख प्राप्त होते. आणि 2 नंबरचं जर धन असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे. ते पापाचा जर पैसा असेल, ते तळतळाटाचा जर पैसा असेल, ते अमंगळ नासका व्यवहारापासून जमा केलेलं जर असेल, ते तोंडाला काळं लावायचं धंद्यापासून जर जमा केलेलं धन असेल, 4 गोष्टी सांगित गेले आमचे बापू. पापाचा पैसा, कोणाला एखाद्याला मारायचं आणि त्याचे पैसे घ्यायचे. योगायोगाने एका माणसाला मारलं आणि त्याचे 2 लाख रुपये. मी शॉर्टकटनं सांगायला लागलो, जास्ती दृष्टांत सांगायला आपल्याला वेळ नाही. मारलं आणि त्याचे 2 लाख रुपये घेतलेत. योगायोगानं ज्या माणसाला मारलं तेच माणूस 4-5 वर्षाच्या नंतर याच्याच पोटाला मुलगा म्हणून जन्माला आला. मुलगा 21-22 वर्षाचा झाला, लग्नाला योग्य झाला. योगायोगानं त्याच्या गळ्याला कॅन्सर सुरुवात झाला. बारीकशी फुटकोळी आली. दाखवण्यासाठी मुदखेडला नेलं. मुदखेडच्या डॉक्टरना नांदेडला न्यायला सांगितलं. नांदेडच्या डॉक्टरना कातोडं काढून मुंबईला वाट लावली. मुंबईच्या डॉक्टरना सांगितलं ताबडतोब इलाज करावा लागते. मुंबईला नेऊन 1.5 महिना ठेवला. 1,80,000 रुपये सरले. डॉक्टरना सांगितलं याचं काम संपलं, आता हे काय वाचत नाही, गावाकडे घेऊन जावा. गावाकडे आणल्याच्या नंतर ते मधल्या अंगणात त्याची बाज घातली होती. त्याला पिंट्याला झोपवलं. अलीकडून पलीकडून ते आई वडील बसलेले. आई वडील म्हणायला लागलेत काय पप्प्या तूही चाललास आणि पैसेही चाललेत, काय पप्प्या. पप्प्यानं सांगितलं तुमच्या काही बापाच्या घरचे पैसे नव्हते, पैसे माझेच होते, फेडून घ्यायसाठी तुमच्या घरी जन्माला. 1,80,000 रुपये आपल्याला पटली, आणखीन 20,000 रुपये राहिले. काही मातीला खर्च करा, काही तेरवीला खर्च करा. याच्यातून जर उरून ठेवून घेतले पप्पा तर तुमच्या सुद्धा गळ्याला मी नक्की कॅन्सर होऊन जाईल. हे बापाचा पैसा. लक्षात आलं? किडन्या आमच्या शेतकऱ्याच्या जाईनात. लक्षात आलं? वाल शेतकऱ्याचा बदलाव लागणार. लक्षात आलं? आणि त्याच्यात काही गपला झाला असलं तर बदलावं लागते. 2 नंबरचा जर पैसा असेल तर. पलीकडे गेल्याच्या नंतर महाराज अमंगळ नासका व्यवहार. मांस विक्रय करून पैसा खूप जमा करता येते, पण घर कोणाचं होय म्हणल्यावर खाटकाचं होय म्हणतात म्हणाला. वेशा व्यवसाय करून पैसा खूप जमा करता येते, पण बंगला कोणाचा होय म्हणल्यावर वेशाचा होय म्हणतात म्हणाला. दारू विक्रय करून पैसा खूप जमा करता येते, पण बंगला कोणाचा होय म्हणल्यावर दारूबट्टीवाल्याचा होय म्हणतात म्हणाला. मटक्यापासूनही पैसा खूप जमा करता येते, पण बंगला कोणाचा होय म्हणल्यावर मटकेवाल्याच होय म्हणतात. आमच्या इकडे एका माणसानं मटक्याचं पैशावर महादेवाचं मंदिर बांधलं. माणसं महादेवाचं मंदिर म्हणणार, मटकेवाल्याचं मंदिर होय म्हणतात. पैसा कोणाचा? अमंगळ नासका व्यवहाराचा. तोंडाला काळा लागायचा, चोरीचा धंदा. योगायोगानं आमचा एक परमार्थ करणारा माणूस सत्यातच असं कीर्तन वगैरे ऐकलं आणि शेताकडे गेलं. आणि योगायोगानं आपला चारा लांब राहिले म्हणून लोकांच्या वावरातलं 2-3 पेंड्या उचलले आणि आपल्या डोळ्याच्या समोर नेऊन टाकूला दिलं. योगायोगानं ते माणूस कीर्तन संपल्याच्या नंतर तिकडे गेलं होता, हाताला धरलं गावात आणलं. धंदे शिकला सोय म्हणला, समोर बसून कीर्तन ऐकतोस, चोऱ्या करतोस. गावात आणलं 5,000 रुपये दंड लावला. दंड लावल्यावर विषय मिटला की नाही? 10,000 लोकांची पंगत बसली आणि एक लहान असं लेकरू आहे आणि ते लेकरू वरण वाढत आलं आणि त्याचे चारा चोरणारा माणूस होता. त्याच्या जवळ आल्याच्या नंतर वरण वाढत असताना 2-3 थेंब त्याच्या धोत्रावर उडाले. बोलायला खूपच विचित्र होतं ते. काय गाबरू बेकार हा वेळा म्हणला, वाढायला गेल्यावर कशाला वाढायलाच ना. गाबरू म्हणला बकळ शाना हसकी म्हणला, म्हणूनच तर लोकांच्या वावरातले पेंड्या चोरतोस होय. 10,000 माणूस फोन केला बसलो. तोंडाला काळा लागायचा धंदा. पलीकडे गेल्यावर तळतळाटाचा धंदा. कोण कोणापाशी लपून ठेवतंय, कोण कोणापाशी लपून ठेवतंय. पण लपून ठेवायचे पैसे सर्वेला सांगून ठेवायचे नसतात.
बरं बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, आमच्या माता माऊली काय करतात, करतात म्हणण्यापेक्षा नोटबंदीमध्ये बाहेर आलंय सगळ्याचा. जमा केलेले पैसे बदलून आणायला दिले, कोणाचे आले कोणाचे तिकडच गेलेले कोणाला सांगितले नाहीत, कारवाई मिरवाई काही केले नाहीत, पण ते तळतळल्याशिवाय राहिले नाही. आणि ते तळतळाट लागल्याशिवाय राहत नाही. हे चार गोष्टी ज्याच्यात नसतील ते उत्तम व्यवहार आहे. जोडणी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. देहाला सुख प्राप्त करण्यासाठी धनाची गरज आहे आणि जीवाला सुख प्राप्त करण्यासाठी देवाची गरज आहे. तेणे विना धनाची गरज आहे महाराज, तसं जीवाला सुख प्राप्त करण्यासाठी देवाची गरज आहे. आता तुम्ही म्हणसाल असं कसं महाराज, तर देह एके दिवशी नाश पावणार आहे. शरीर जाता आगवे हे तो नाशिवंत स्वभावी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा त्याही पुढे जाऊन महाराज सांगतात, देहा पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याचा त्याला फिरून देणे लागे. नाही का, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, बरंच काही सुंदर असं भारूड आहे महाराज एकनाथ महाराजांचं. पंचमहाभूताचा हा देह आणि त्याचं त्याला फिरून द्यावं लागणार आहे. आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश या पाच पंचभूतापासून बनलेला हा देह आहे. आणि म्हणून हे उष्ण आहे महाराज, हे शाश्वत नाही. नाही का, महाराज म्हणतात देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. नाही का, त्या काळाच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं सोडाविना कोणी, काळाची एवढी पडेल बा जेव्हा. बाकीचे सर्वे महाराज माता पिता बंधू भगिनी हे तो नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पार्वता चढी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोणी. आणि त्या भवसागरातून तरुण नेण्यासाठी महाराज अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. कसं आहे महाराज, या देहाला देह जाण्यासाठी आलेले आहे.
पण आत असणारा जीव मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खूप सुंदर समजावून सांगतात. नैनम चिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति प्लावका न चैनम क्लेदयामि ताप्यं न शोषयति मारुतः. ते पाण्यात टाकल्यावर भिजत नाही, अग्नीत टाकल्यावर जळत नाही, शस्त्रानं तोडल्यावर तुटत नाही. उरलेले कर्म घेऊन पुन्हा 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 जन्माला येत आहे. ते पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठीच हा नरदेह प्राप्त झालेले आहे. बहुता जन्मा अंती जन्मलाशी नरा देव तो सोयरा करी आता. आणि त्या देवाला जर सोयरा करायचा असेल तर वेद स्पष्टपणे सांगतात संताविण प्राप्ती नाही. असेल त्या जीवाला मूळ गावाला पाठवायचं असेल. जीवाचा मूळ गाव कोणता आहे हो? कोण्या गावावरून आले ते जीव हो? ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हा जीव त्या प्रभूचा अंश आहे आणि एके दिवशी पुन्हा नेऊन त्या या जीवाला त्या गावाला घालायचं आहे. दुरोणी आलो मेघा दुःख झाले दारुणा यावया येथवरी होते हेची कारणा. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शना विणवितो तुका संत दोन्ही कर जोडुना. दाते उदान करा जाते पंढरपुरा न्यामद तेथवरी अख्खमाचा सोयरा. आजचा दिवस खूप अत्यंत महत्वाचा आणि सुंदर असं विशेष महाराज पर्वाचा काळ आहे. आजच्या दिवशी ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांच्या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान आजच्या दिवशी होतं आणि सुंदर असं चालू असलेलं संताचंच पुण्यस्मरण आहे. आणि तुकोबारायांचं चरित्राचं त्या ठिकाणी कथा आहे आणि आजचा अभंग सुद्धा संताचंच संतांच्या संगतीचंच महत्व सांगणार आहे. प्राप्त करण्यासाठी देवाची गरज आहे आणि देवाला प्राप्त करण्यासाठी संताची गरज आहे. आणि संत तसं सहजासहजी मिळत नाहीत. नाथराय एका ठिकाणी भागवतात सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ गाडे मनुष्या. वाघिणीचं दूध आणणं महाराज म्हणतात सोपच आहे. वाघाचं सिंहाचं दूध आणणं सोपं आहे म्हणतात महाराज. चंद्रामृता सुखे सेवावी सुद्धा सोपच आहे म्हणतात महाराज. चकोर नावाचे एक पक्षी आहे. तिची जर आपण संगत केली तर घर पाऊस जसं दूध डेअरीचं दूध घरला यायला की नाही तसं त्याची आम्ही मैत्री केली तर ते घर पाऊस दूध आणून देईल.
चंद्राचा अमृत आणून देईल. सोपं आहे. चंद्रामृत सुखे सेवविल आस्था दाता रवी धरवेल. सागर तरुण जाणं सुद्धा सोपंच आहे म्हणतात महाराज, पण त्या साधूची भेट होणं तेवढं अवघड आहे. आता विषय थोडस बारकाईने लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संत म्हणायचं कोणाला हे मूळ प्रश्न आहे. संत म्हणाव कोणाला हे मूळ प्रश्न. आणि परनिंदा कधी कानावर सुद्धा येऊ देत नाही. तोंडानं तर करायचं लांबच राहिलं. हे संताचं लक्षण महाराज एका प्रमाणात सांगतात. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगून जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी आणि स्वतःचा संसार चालवण्यासाठी, स्वतःचा व्यवहार भागवण्यासाठी या परमार्थाचा वापर करणारे महाराज नक्की होतात, संत होऊ शकत नाही. विषय बारकाईने लक्षात घ्या. स्वतःचं हित करण्यासाठी स्वतःचं सारखं ज्यांना चिंता आहे त्याला महाराज नक्की म्हणता येईल, पण त्यांना संत म्हणता येणार नाही. मग संत म्हणायचं कोणाला? जाळून या संसार बैसलो अंगणी. स्वतःच्या संसाराची काही कुठल्या प्रकारची तळमळ नाही, पण अवघाची संसार सुखाचा करीन. हे संतांची भाषा आहे. संत याला म्हणायचं आहे. स्वतःच्या संसाराची चिंता नाही, पण जगाचा सर्व संसार सुखाचे करणारे ते संत आहेत. म्हणूनच महाराज सांगतात, बुडते हे जण न देखवी डोळा येतो कळवळा. कळवळ्याची फक्त दोनच जाती आहेत. ऐशी कळवळ्याची याती लाभाची गरज नाही, प्रीती मात्र उद्धार करण्याची आहे. प्रेम मात्र उद्धार करण्याचा आहे. आता वगैरे 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 करणाऱ्याला काय काय म्हणत जावं आपण थोडक्यात विचार करू, थोडक्यात त्याचं चिंतन करू. आपण आपल्या भाषेमध्ये दोऱ्या घालणाऱ्याला काय म्हणतो? नाही नाही, संत म्हणत असतो, वैद म्हणत नाही. काय म्हणतो आपण? महाराज म्हणतो की नाही? महाराज नाही का? बोरचं पाणी सांगणाऱ्याला काय म्हणतो आपण? संतच म्हणतात महाराज, महाराजच म्हणतात. ते तुमची भाषा झाली खेड्याची नाही का? महाराजच म्हणतात. अहो तुम्ही म्हणता की नाही ते मला माहित नाही, पण कोण कोण म्हणलंय त्याची यादी सांगून जातो, तुम्हाला लक्षात असू द्या. श्रीरामचंद्र प्रभूंची धर्मपत्नी सीतामाई, सीतामाईला नेण्यासाठी रावण कोणाच्या रूपात आला होता? साधूच्या रूपात आला होता. साधूच्या रूपात आल्यामुळंच सीतामाईनं त्या लक्ष्मणानं ओढलेले जे रेग आहे ते रेग ओलांडून अलीकडे येण्याचं विचार केला. म्हणजे साधूच्या ठिकाणी माणसं रेग ओलांडून सुद्धा पलीकडे जातात. बरोबर आहे ना? साधू म्हणल्याच्या नंतर आपण कुठं नेऊन बसवतो त्याला? मधल्या घरामध्ये. त्यांना कपाटाच्या चाव्या बघून नाही झालं. मधल्या घरात गेल्यावर आहे की नाही? पुढे गेल्याच्या नंतर महाराज
अर्ध कीर्तन होऊ दे याचं आणि अर्ध कीर्तनामध्ये सांगायचं आमची गाडी उभा आहे, गाडीमध्ये डैऱ्या हात, डैऱ्या 10 रुपयाला लावलेत, कॅलेंडर 10 रुपयाला लावलेत आणि ते कॅलेंडर तुमच्या घरात लावल्याच्या नंतर तुमचे लेकरं सुधारतात. हे महाराजाचा धंदा होय, हे साधूचा धंदा नव्हे, हे संताचं काम नव्हे. लक्षात आलं? अर्ध कीर्तन होऊ द्यायचं आणि अर्ध्या कीर्तनामध्ये सांगायचं आमचं मठाचं बांधकाम चालू आहे, आमचं गोशाळा आहे, आम्ही काही कोणाला मागित नसतो, पण आमची जोडी फिरत असते, जोडीमध्ये काय टाकायचं ते टाका. महाराज म्हणतात भिक्षा पात्र अवलंबणे जळोजणी लाजिरवाणी, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरे जीर्ण हात पसरे जिणे दिग त्याचे. बरोबर आहे की नाही? हात पसरायचं हे साधूचं काम नाही, संताचं काम नाही. का तर विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान शूरदाता. बाकीच्या लोकांनी पुढे हात पसरायचं काम नाही. काय मागायचं ते त्या देवाला मागित जावं. बाकीच्या लोकांनी पुढे साधून हात पसरायचं काम नाही आणि पसरतंय ते साधू नाही. आणखीन पुढे गेल्यावर सांगून जातो महाराज. बरेच काही गोष्टी माझ्या लक्षात आले, मी सांगून जातो. कामापुरतं धोतर घालणारे, कीर्तनापुरतं धोतर घालणारे, कीर्तन झाले कीच आपल्याच गावात बरमोडा घालून आपल्या गावातूनच जाणारे, याला काय म्हणावं लागेल? बहुरूप्याने झालेला संन्यासाचा सकाळी एक ड्रेस घालणं, दुपारी एक ड्रेस घालणं, संध्याकाळी एक ड्रेस घालणं. हे वारकऱ्याचं काम नाही, गुरुभक्ताचं काम नाही, नाही का? कपड्यामध्ये कुठल्या प्रकारचं चेंज नसावा, एकसारखे कपडे असावे. बरोबर आहे? या बाकीचे सर्व गोष्टी करणारे आपापल्या मताप्रमाणे, आपापल्या नियमाप्रमाणे असं असणारे महाराज, त्याला महाराज म्हणता येईल पण संत म्हणता येणार नाही. आजच्या काळामध्ये तर तुम्हाला काय सांगून देऊ महाराज, मेकअपच करायचे संत नाही झाले, कीर्तनाला येईना झालेत मेकअप केल्याशिवाय. कीर्तनात येऊन तुम्हाला दाखवायचं काय? कीर्तनातून तुम्हाला लोकांना शिकवायचं काय? कीर्तनातून तुम्हाला ज्ञान भक्ती वैराग्याचा मार्ग तुम्हाला लोकांना द्यायचा आहे. हे दिलं सोडून काहीतरी नट करायचं इथं येऊन, नाहीतरी वेगवेगळंच अभंग सोडून देऊन काहीतरी बोलायचं, हे सर्व काहीतरी वगैरे 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 सांगायचं, म्हणजे पुढच्या वर्षी तारीख मिळावं म्हणून सांगायचं. हे सर्व महाराज लोकांचं काम आहे, हे संतांचं काम नाही. पण महाराज म्हणतात असं लक्षणाने युक्त संत, खरंच शास्त्रात जसं सांगितलंय तसं लक्षणाने युक्त जे संत आहे त्या संताची जास्त वेळ नाही. अर्धा क्षण घडता संताची संगती, Santo
गरज नाही. अर्धा क्षण घडता संताची संगती येणे होय शांती महत पापा. पाप 3 प्रकारचा आहे, पाप, उपपाप आणि महापाप. कळून न कळून आमच्याकडून झालेले ते पाप आहे. पुण्य करिता होय पाप, कळत न कळतपणे घडलेले ते पाप आहे आणि कळूनच करणं ते उपपाप आहे. आमच्या गळ्यात माळ आहे, आम्ही काही गोष्टी करू नाहीत, आम्ही काही गोष्टी पाहू नाहीत, आम्ही काही गोष्टीच्या जवळ जाऊ नयेत, या गोष्टी कळून सुद्धा कोण बघायला येत नाही असं म्हणून केलेले जे कर्म राहतात की नाही. पोथी वाचता वाचता पानं सोडून देणं सुद्धा उपकर्मात मोडतो. पुढे 2-4 घरी सत्यनारायण वाचायचं आहे आणि इकडे वेळ व्हायला लागले, मग काय करायचं? मधले 2 अध्याय सोडून द्यायचं, 5वा अध्याय घ्यायचा. 3रा अध्याय की मग 5वाच अध्यायावर जायचं. विधीमध्ये चुकी करणे हे सुद्धा उपपापाचे लक्षणं सांगितल्यात. त्या पुढे गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात महापाप. स्त्री हत्या, गो हत्या, बाळ हत्या, ब्राह्मण हत्या, साधू हत्या, केवढी मोठी आमच्याकडून हत्या घडलेली असेल तर ते महापाप आहे. महापाप सुद्धा नाहीसं होतंय अर्धक्षण सत्संगतीनं. मग त्यासाठी साधू कसा असावा लागेल लक्षात आलं म्हणून प्रसंग सांगून जातो. वशिष्ठ आणि विश्वामित्र हे 2 समकालीन संत, पण विश्वामित्र हे तमोगुणी आणि वशिष्ठ हे सत्वगुणी. एके दिवशी फिरत 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 वशिष्ठजी विश्वामित्राच्या घरला गेले, आश्रमावरती गेले. विश्वामित्रांनी त्यांचा आदरातिथ्य वगैरे सर्व केलं आणि सांगितलं, हे पा तुम्ही आमच्या घरला आले म्हणून तुम्हाला भेट देण्याची मी थोडंसं मानस बाळगलेलं आहे. आणि ते भेट म्हणजे दुसरं काही नाही, मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, त्याच्यातलं 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं तुम्हाला देत होतो, घ्या. गर्वानं बोललो. त्यांनी स्वीकारलं वशिष्ठांनी, पण काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही 60,000 वर्षापासून तपश्चर्या करायला लागले, पण सर्व काही तुमच्याकडेच आहे. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर. महाराज म्हणतात ना, काम, क्रोध, लोभ, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. का तर महाराज काम, क्रोध, लोभ, शूनी पाठी लागले ओढाळ, म्हणून संसार दुःखमुळं चौकडे इंगळ. आणि ते काम, क्रोध, लोभ आम्ही इकडे घेऊन निघाल्यावर महाराज म्हणतात परमार्थ साध्य होणं शक्य नाही. म्हणून काम, क्रोध, बकरा मारा, मुका रकुमा इच्छावरा, नाही का? आणखी नाही. पुढे गेल्याच्या नंतर महाराज खूप सुंदर सांगतात, कामाजी कोतवाल. पुढे गेल्याच्या नंतर क्रोधाजी कोण होय? फौजदार आहे ना का? क्रोधाजी फौजदार आहे आणि कामाजी त्या ठिकाणी महाराज. अशा या दोन्ही अत्यंत महत्वाचे. आणि हे विकार विठाल विठाल माझा कामाची निघाये ब्रह्मकन्येशी धरू जाई, पराशरी केले काय, नाही का? पुढे गेल्याच्या नंतर सांगतात, इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून महाराज ही कामक्रोध, तुम्ही कामक्रोध मनात बाळगून तुम्ही कितीतरी वर्षापासून परमार्थ करायला लागलात, कितीतरी हजारो वर्षापासून. हे परमार्थ देवाला मान्य नाही. कोणा सांगितलं? वशिष्ठाने विश्वामित्राला सांगितलं. पण विश्वामित्राचं नावच असं होतं, विश्वा प्लस अमित्र. विश्वातच त्याची कोणासोबत मैत्री नव्हती. कधी कधी अशी माणसं दिसून येतात, घरी कोणासंग जमत नाही, गल्लीत कोणासंग जमत नाही, गावात कोणासंग जमत नाही. गावात सप्ताह राहिलं तर ते बाहेर गावाच्या सप्त्याला निघून जाते. गावातलं भजनाई संघ जमत नाही, बाहेर गावाला गेल्यावर कोणा भजनाई संघ जमत नाही. पंढरपूरला गेल्यावर बारीक सुद्धा भानगड करता येते. त्याला काय म्हणलं पाहिजे? हाय गळ्यात माळ, पण म्हणलं काय पाहिजे त्याला? ते विश्वामित्रच आहे की नाही? ते गेले पण त्याची परंपरा इथे ठेवून गेली. कोणाची तरी कुठं परंपरा असावं लागेल ना. कुठेही महाराज कोणाचंच मैत्री कोणासोबत नाही, त्याचं नाव विश्वामित्र आहे. आणि तसं विश्वामित्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला वशिष्ठानं, पण त्यांनी सांगितलं, हे पा तुम्ही आमच्या इथं पाहुणे म्हणून आले, जास्त सांगायचं काम नाही, जावा घराकडे. जाता जाता महाराज त्यांनी सांगितलं, विनंती करून सांगायला लागलो, तुम्ही आम्हाला ही भेट वस्तू दिली,
तुम्हाला सुद्धा ते परत करावं लागेल ना, मग तुम्ही आमच्या सुद्धा आश्रम पवित्र करायसाठी कधीतरी या. हे एके दिवशी फिरत फिरत विश्वामित्र ते वशिष्ठाच्या घरला गेले. वशिष्ठाने आदरातिथ्य वगैरे सर्व केलं, पण सांगितलं हे पहा, तुमच्यासारखं मी तपश्चर्या वगैरे काही केलेलं नाही. अर्थ तर कुठल्या प्रकारचं मी गोळाच केला नाही. मी माझ्या जीवनामध्ये फक्त सत्संगती केली. ते जास्त वेळ नाही, अर्धक्षण सत्संगती केलेले ते तुम्हाला देतो, तो घ्या. अर्धक्षण सत्संगती म्हणल्याबरोबर महाराज विश्वामित्र असं तपलं म्हणसाल, भानगड करणाऱ्या माणसाला निमित्तच पाहिजे, आहे की नाही? निमित्ताची वाट पाहून बसतात ते भानगड करणारे माणसं. ताबडतोब महाराज भानगड करायला सुरुवात केलं विश्वामित्रांनी. समजावून बरंचसं काही सांगितलं वशिष्ठाने, पण ऐकून घेतलं नाही. पण कोणाचं पुण्य मोठं आहे हे विचारण्यासाठी सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं हे दोन्ही भानगडे मला माहित नाहीत. आमचे मधवे बंधू महाराज कधी कधी वैकुंठातून त्या ठिकाणी मृत्यूलोकात जात असतात, संतांच्या सदनामध्ये जात असतात. तुम्ही जाऊन त्यांना विचारा, ते नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते. मधवे बंधू विष्णूकडे गेले वैकुंठामध्ये. विष्णूला विचारायला सुरुवात केलं. विष्णूने सांगितलं हे पहा, मी सत्संगतीचं तुम्हाला पुरेपूरपणे महत्व सांगतो. विठ्ठल विठ्ठल सत्संगतीचं महत्व उद्धवाला भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये खूप सुंदर सांगतात महाराज. संतते केवळ द्वीप, संतते माझे निज स्वरूप, याला जी सत्संगी फिटे पाप, होती निष्पाप साधक, निष्पाप करुणी साधकाशी, ब्रह्मस्वरूपता देती त्याशी, ऐशे कृपाळुत्व साधूशी जाणविच्छेशी उद्धवा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, विठो सांगत से भावे. आणखी नाही पुढे जाऊन महाराज सांगतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धार वयाले दिनजना. संतांचं मी पुरेपूरपणे महत्व सांगतो, पण भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले कोणाला? उद्धवाला. पण मला त्या तपश्चर्याचं महत्व सांगता येणार नाही. तपश्चर्याचं महत्व जर कळून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या मोठे बंधूकडे जा, ते नक्कीच भस्मउटी रुंडमाळा आणि त्या ठिकाणी सांगितलं महाराज, त्यांच्याकडे जाऊन विचारल्यावर ते नक्कीच सांगतील. आणि आमच्या संन्यासी परंपरेमध्ये कृतयुगातले पहिले संन्यासी जर कोण असतील तर भोलेनाथ महादेवजी. संन्यासी परंपरेमध्ये सांगितलंय कृतयुगातले पहिले संन्यासी भगवान भोलेनाथजी आहेत. विचारायला सुरुवात केलं महाराज. भोलेनाथाने सांगितलं तपश्चर्याचं मी महत्व सांगतो, पण सत्संगती मी केली नाही. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवंय असेल तर तुम्ही पाताळात जा, नक्कीच शेष भगवंत तुमचं प्रश्नाचं उत्तर दे. सांगितल्याप्रमाणे ते पाताळात गेले. शेषाला विनंती करून विचारायला सुरुवात केलं. शेषाने सांगितलं हे पहा, मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझं डोकं थोडंसं फ्री असावं लागेल की नाही. माझ्या डोक्यावर एवढं मोठं पृथ्वीचं वजन घेऊन तुमचं प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही कोणाचं तरी एकाच्या पुण्याने माझ्या डोक्यावरची पृथ्वी बाजूला करा, म्हणजे तुमचं प्रश्नाचं मी उत्तर देईन. केवढी भानगड आहे. ताबडतोब पठामध्ये आले त्या ठिकाणी विश्वामित्र. त्या पृथ्वी मातेला म्हणू लागले, हे पृथ्वी माते, तुला 10,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य देतो, हो बाजूला. किंचित सुद्धा पृथ्वी हल्ली नाही महाराज. 20,000 वर्षाचं तपश्चर्य, 30,000 वर्षाचं, 40,000 वर्षाचं, एकूण 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य अर्पण केलं. हे एकूण 60 आणि पहिले किती झाले? 60,000 वर्ष तपश्चर्य पाण्यात गेली महाराज, काही कामे आली नाही, किंचित सुद्धा पृथ्वी बाजूला झाली नाही. ताबडतोब पटामध्ये आले आमचे वशिष्ठजी. नम्र झाला भूता, गेले कोंडिले अनंता. नम्रपणे होऊन त्या पृथ्वी मातेचं वंदन केलं. समुद्रवसनी देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. त्या पृथ्वी मातेला वंदन करून सांगितलं, माते माझ्या जीवनामध्ये मी दुसरं काही सुद्धा केलं नाही, फक्त अर्धक्षण सत्संगती केली आणि ते सत्संगतीचं पुण्य तुला अर्पण करतो, तू घे. संकल्प सोडण्याच्या आधीच परमार्थात संकल्प सोडण्याची एक प्रथा आहे. कोणी एखादी वस्तू अर्पण केली म्हणजे त्याचा संकल्प, ते पुण्य अर्पण करण्याचे संकल्प सोडण्याच्या आधीच महाराज शेषाच्या मस्तकावरून पृथ्वी बाजूला झाली. म्हणजे अर्धक्षण सत्संगतीचं पुण्य एकीकडं आणि 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य एकीकडं. म्हणून महाराज म्हणतात, त्या साधूच्या दारामध्ये, त्या संताच्या दारामध्ये सत्संगती करण्यासाठी मला कुत्र्याच्या रूपात जरी जन्माला घातलं तरी जमलं. माझी राहण्याची तयारी आहे अभंगाचं.
की त्या संताच्या दारात मला माझा जर अधिकार नसेल, गती 3 प्रकारची आहे, उत्तम गती, मध्यम गती आणि कनिष्ठ गती. उत्तम गती अशी आहे, ज्या देवाचे आम्ही अंश आहोत त्या देवामध्ये जाऊन विलीन होणे हे उत्तम गती आहे. आणि मध्यम गती महाराज पुन्हा माणसाच्याच जन्माला येणे आणि उर्वरित कर्म महाराज साधण्यासाठी माणसाच्या जन्माला कोणी येत नाही. लक्षात आलं? माणसाच्या जन्मात येण्यासाठी सुद्धा कितीतरी पुण्य लागतंय महाराज. अंगद, उद्धव, नामदेवराया आणि तुकोबाराया, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, परमार्थाचे कार्य उर्वरित राहिल्याच्या नंतर परमार्थाचे उर्वरित कार्य साधण्यासाठी पुन्हा माणूस माणसाच्या जन्माला येतंय असं शास्त्राचं म्हणणं आहे. बरोबर आहे? आणि माणसाच्याच जन्माला येणे हे मध्यम गती आहे. पण पलीकडे गेल्यावर कनिष्ठ गती महाराज 84 लक्ष एवढीमध्ये पुन्हा फिरायला जाणे हे मात्र कनिष्ठ गती आहे. बरोबर आहे? 84 लक्ष एवढी फिरता दुःख भोगिले आणि ज्ञानदृष्टी हरपलेली असल्यामुळं पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुनरपि जन्म पुनरपि मरणम, ते कनिष्ठ गती आहे. महाराज म्हणतात तसं त्या कुत्र्याच्या जन्माला 84 लक्ष एवढीत असणाऱ्या त्या कुत्र्याच्या जन्माला मला जन्माला घातलं तरी जमलं, म्हणजे नीच यातीला मला जन्माला घातलं तरी जमलं. पण लक्षात ठेवा, त्या संताच्या दारात जन्माला घातलं पाहिजे. का तर महाराज त्या ठिकाणी त्यांचं उष्टवाळ खायला मिळेल आणि त्यांचं उष्टवाळच खायला नसून त्यांच्या ठिकाणी दुसरं काहीच नसल्यामुळं, जोडधंदाच नसल्यामुळं महाराज खूप सुंदर सांगतात, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, नाही का? कोणी निंदा कोणी वंदा, आमच्या स्वधर्माचा धंदा. बरेच लोक म्हणतात तुमचं ते धंदाच होय. हो बरोबर आहे, ज्याचा धंदा त्यांनाच करावा महाराज. 4 वाजले की ज्याचा धंदा त्यांना करायला सुरुवात करते. त्यांचा
संध्याकाळचे 4 वाजले 5 वाजले की ज्याचा त्याचा धंद्याला लागतात माणसं, आहे की नाही? ज्याचा धंदा त्यांना करावं, महाराजाचा धंदा महाराजांनाच करावा, आहे की नाही? विठाल विठाल साधूच्या ठिकाणी इतरत्र दुसरं काहीच नसल्यामुळं, सारखं नामाचं संकीर्तन होत असल्यामुळं त्या साधूच्या ठिकाणी, म्हणूनच महाराज त्या साधूला नामधारक म्हटल्या गेलेले आहे. महाराज होणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, अभंग पाठ करणं सोपं आहे, भागवत करणं सोपं आहे, जगद्गुरु होणं सोपं आहे, देवही होणं सोपं आहे. महाराज म्हणतात नामधारक होणं अवघड आहे. काय होणं अवघड आहे? नामधारक होणं अवघड आहे. नामधारक कोणाला म्हणावं? कानात नाम घेतलं त्याला म्हणावं काय? हा, नाही नाही. बरेच काही माणसं गुरु करून सुद्धा आणखीन सुरू केलेले हातात. एकाला मी विचारलं, तू गुरु केला होता तर सुरू कस काय केला रे? ते म्हणला, गुरु आमच्या जवळच सोयरा आहे. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काही आचरण बिघडावा, घरचा दिवा झाला म्हणून काही आड्याशी बांधावा, सोन्याची सुरी झाली म्हणून काही गळ्याशी बांधावा, नाही का? आणि गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवावा. नाही, नुसतं नाम घेतलं ते नामधारक नाही. आम्ही गळ्यात माळी घातलो ते नामधारक होऊ शकत नाही. आणखी नाही, वेगवेगळे काही क्रियाकर्म केल्यावर ते नामधारक होऊ शकत नाही. नामधारक याला म्हणायचं आहे, भगवद्गीतेतलं एक श्लोक आणि आनंद गीतेतलं एक ओवी, त्या दोन्हीचं मी महाराज थोडस मिळतं जुळतं असल्यामुळे दोन्ही बाजूला काढून ठेवले, सांगून जातो, लक्षात घ्या. अनन्या चिंतयन्तो मां यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. त्याचंच योगक्षेमाचं देव सारखं चिंता करतय म्हणे, जे 8ही प्रहरामध्ये म्हणजे अनन्य म्हणजे सारखं त्या देवाचं चिंतन करते, त्याचं चिंतन देव सारखं करीत असते. बरोबर आहे? आनंद गीतेतली ओवी अशी आहे, जो अष्टो प्रहर करी नामस्मरण तयाच्या जवळी मी असे जाण किंचित नशे अनुमान सत्य सत्य दलादना विठ्ठल विठ्ठल आठही प्रहरामध्ये ज्याच्याकडे नामाचं चिंतन असतंय त्याला नामधारक म्हणतात. आणि त्या नामधारकाला जेव घालण्याचं महत्व महाराज एका ठिकाणी सांगतात, नाथराय एका ठिकाणी सांगतात, गावंडी 1 सहस्त्र ब्राह्मण, म्हणजे या खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घालावं लागतात म्हणा. म्हणजे नुसतं पौर्णिमा अमावस्या सांगणारी विधी काही येत नाही. असे 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर पुण्यक्षेत्राचं 1 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लागतंय. पुण्यक्षेत्राचे 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर त्या ठिकाणी एका वेद पाठकाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणा. वेद पाठक म्हणजे 4ही वेदाचं अध्ययन केलेलं. असे 1000 वेद पाठक जेव घातल्यावर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणा. पंडित कोणाला म्हणावं? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वेच उपनिषद पारांगत आहेत, विचारल्याबरोबर प्रश्नाचं उत्तर देते, त्याचं नाव पंडित आहे. असे 1000 पंडित जेव घातल्यावर एका मुंडीत संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय. 1000 मुंडीत संन्याशी जेव घातल्यावर एका परमहंशाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणा. संन्याशाचं पुढचं परमहंशी आश्रम सांगितलंय. संन्याशाचं तरी अंगावर कपडे असतात, त्यांना तरी कपडे घालायला सांगितलंय, पण परमहंशाच्या अंगावर कपडे नसतात. आमचे तरुण सागर महाराज मुलाखतीत सांगायचे जैन धर्माचे, जिसका पाव में जूता नहीं, जिसका सिर पर छता नहीं,
जिसका बैंक में खाता नहीं आणि जिसका जग में किसका सोबत नाता नाही, वो कोण आहे बोले? दिगंबर साधू, त्याला म्हणावं परमहंसी साधू. आपल्या दत्त संप्रदायामध्ये नांदेड जिल्ह्यात तसे 2 साधू होऊन गेले. वैरागी आपल्या ब्रह्मचारी महाराज जे बाळगुरु महाराजांच्या काळामध्ये सह्याद्री पर्वती वडगुंपेच्या ठाई बाळगुरु आई भेट दिली त्या ब्रह्मचारी महाराजाला. त्यांनी सुद्धा संग्रह काहीच केला नाही, सारखं दत्त म्हणत राहिले. हे जे दत्त नामाचा पारा तिथं वडगुंपेवर चालू आहे, हे दत्त मंत्र त्या ब्रह्मचारी महाराजाला बाळगीर महाराजांनी दिलेले मंत्र आहे. ते त्यावेळेस पासून आजपर्यंतही तिथं पारा चालू आहे. आणि महाराज अलीकडल्या काळामध्ये तुम्ही कोणी बघितले असाल, माळकोट्याला वगैरे आले होते वैरागी महाराज. आज पहाटे 4 वाजता जेवायचे तर उद्या पहाटे 4 वाजता जेवायचे. पुन्हा मधल्या काळामध्ये जेवण नाही वगैरे वगैरे, संग्रह काही नाही, स्वयंपाक जवळ करायचं नाही, लोकांनी आणलेला डबा खायचा आणि ते आज पहाटे 4 वाजता तर उद्या 4 वाजताच खायचं. संग्रह काहीच कुठल्याच प्रकारचं. रुपयाची बंदी जर कोणाची खाली पडली तर डोळे झाकून घ्यायची, तर रुपयाची बंदी उचल आणि तू येतो खिशात. संग्रह काहीच केला नाही, त्याला परमहंसी म्हणावं. असे 1000 परमहंसी जेव घातल्यावर तसे मिळणंच मुश्किल आहे महाराज. 1000 जेव घालावं कुठून? तसे 1000 परमहंसी जेव घातल्यावर महाराज म्हणतात एका ब्रह्मवेत्याला जेव घातल्याचं पुण्य लागते. आणि तेच नाथराया सांगतात आतापर्यंत 4च ब्रह्मवेत्ते झाले. शुकयज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोणी हरीच झाले. आणि तेच ब्रह्मवेत्ते 4 सांगतात आणि तेच नाथराया म्हणतात. असे 1000 ब्रह्मवेत्ते जेव घालावं लागतात. 1000 ब्रह्मवेत्ते जेव घातल्यावर एकदा देवाला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय, हरिहराला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय. ऐशे वेते अपरंपार नये नामधारका बरोबर. म्हणून महाराज त्या ठिकाणी त्या नामधारकाचा अधिकार जे आहे ते देवाचे पुढचा अधिकार असल्यामुळं महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे प्रमाण न लगे जाणावे नेनावे. आणखी नाही पुढे जाऊन महाराज सांगतात याविना अनेक असतापै साधन वात असे आण विठोबाचे. म्हणून ते नाम तिथं श्रवण करायला मिळतंय आणि त्यांचं उष्टावळ खायला मिळतंय. म्हणून महाराज
साधनामध्ये सोपा असं असणारं साधन आहे महाराज. नाम संकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आता इथे एक प्रश्न आहे महाराज. तुम्ही म्हणत असाल नाम सोपं आहे महाराज, पण कोणतं नाम? तुम्हाला जे नाम माहीत असेल ते नाम. लक्षात आलं? माझ्या मतानं औषध महत्वाचं नाही, पथ्य महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? पथ्य महत्वाचं आहे. अमेरिकेहून माणूस औषधी आणायला लावायलाय, पण औषधी खाणारा माणूस रोजही औषधी आणाले. औषधी काय करतील म्हणालो? अमेरिकेनं औषधी आणू द्या की त्यांना. मग काय करावं महाराज? त्याचा पथ्यच नाही ना. म्हणून महाराज पथ्य नाम विठोबाचे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. नाम औषध मात्र. आता बरेच लोकांना डायबिटीस झालेले आहे, म्हणजे ते हे तुमचं शुगर. ते शुगरचं माणूस पैसे नाहीत म्हणून 4 दिवस जरी गोळ्या आणणं गेलं, पथ्यानं राहिल्यावर त्याच्या शुगरात वाढ होऊ शकत नाही. पण गोळ्या संपल्यात म्हणून बक 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 साखर खायला लागले, आणि गेलं तिथं चहा पियायला लागले, आणि त्याचं शुगर गोळ्याही खायला लागले, आणि साखरही पियायला, चाय पियायला लागले. त्याला काय करतील महाराज गोळ्या? तसं हे नाम महत्वाचं नाही. नाम तुम्ही किती उच्च कोटीचं घ्या, आणि तुमचं जर वागणं जर गैभाण्याचं असेल तर तुमचं नाम ते देवाला मान्य नाही. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं बाबाय देव तरी हा तुला उपाव. देवाला प्राप्त करण्याचं साधन आहे. बरं महाराज, सोपं असून नाही, अनंत जन्माचं पाप घालवणार आहे. बाकीचे साधन एका जन्मातले पाप घालवतात, पण हे साधन मात्र महाराज म्हणतात जळतील पापे जन्मांतर. अहो पाप जळतं याच्यात काही संशय नाही. महाराज एका ठिकाणी सांगतात पापाचे कळप पळते पोटे. काय महाराज? काय हो? काय केल्यावर पापाचे कळप पळून जातात हो? हरिपाठ आहे, हरिपाठ. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. त्या नामाच्या उच्चारानं तपाच्या राशी होतात, आणि पापाचे कळप पळून जातात. अनंत जन्माचे पाप पळून लावणारं ते नाम आहे. फळे भूत बाधा बेणे तेथे. म्हणून महाराज तेथे रामनाम होईल श्रवण. आणि त्यांचं उष्टावळ महाराज, उष्टावळच नाही, एका ठिकाणी तर महाराज सांगतात शेविन उच्चिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाच्या नानी होईन किडा. माझा जर अधिकार नसेल तर त्या ठिकाणी मला किडा करून त्यांच्या नानीत घातलं तरी जमलं. त्यांनी आंघोळ केलेले पाणी, त्यांनी स्नान केलेले पाणी माझ्या अंगावर पडेल. आणखी नाही त्या पुढे जाऊन महाराज म्हणतात माझा अधिकार जर नसेल तर त्या ठिकाणी सेवक करून जरी तुम्ही ठेवला तर माझी सेवा करण्याची तयारी आहे. अभंगाचं 3रं चरण आहे.
सेवकाचं सुद्धा भाग्यदशा कधी उदयाला येईल सांगता येत नाही महाराज. पण ज्याच्या पशी राहिलो ते डुप्लिकेट साधूराव नाही झालं. लागले तयाची संगतीन झाली त्याची गती नाही का. लक्षात आलं म्हणून सांगून जातो महाराज. विठ्ठल विठ्ठल लक्षणायुक्त साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर महाराज तुम्हाला सांगून जातो. महाराज खूप सुंदर सांगतात. संतांचा तो संग नोहे बलतईचा तात्काळची दशा पालटती. आणि त्याचं उलट याप्रमाणे संतांचा तो संग न करावा वास एखादा गुण दोष अंगा येती. ते तुको बरायचंच प्रमाणे महाराजांनी प्रसंगानुसार प्रमाण सांगितल्यात. जसं जसं समोरचं प्रसंग बघितला तसं तसं महाराजांनी सांगितले. एक लक्षणयुक्त साधू महाराजाच्या समोर दिसला म्हणून महाराजांनी सांगितलं कोण पुण्य कोणा गाठी होय आईची याची भेटी. अशांची भेट होण्यासाठी खूप जन्माचं पुण्य लागते. अनंता जन्मेचे सुख साचले नाही का. म्हणून भेटले गुरु महाराज. खूप जन्माचं पुण्य लागते अशी साधू भेटण्यासाठी. आणि एक आचरणहीन साधू त्यांच्या समोर दिसला. महाराजांनी ताबडतोब सांगितले अशाच्या संगतीत जासाल तर याचा सुद्धा गुण तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. लागले तर याची संगती झाली त्यांची त्याची गती. विठ्ठल नाथरायांच्या घरी महाराज एक मनाचं पुरण शिजायचं. नाथरायांचा काळ कोणता? आज 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि महाराज त्या काळामध्ये नाथरायांच्या घरी एक मनाचं पुरण शिजायचं. श्रीमंत युक्त आणि वैभव संपन्न जर साधू कोण होते संत मालिकेत तर नाथराय. आणि महाराज त्या काळामध्ये लोकांना अन्नच खायला मिळायचं नाही. एक मनाचं पुरण म्हणल्यावर एक मातंग समाजाचा गावभा नावाचा व्यक्ती महाराजाकडेच राहायचा. त्या पूर्णाच्या पोळ्या खाण्याच्या त्या आशेने योग असा आहे महाराज. एके दिवशी असं ते रोज ग्रंथ लिहायला येणारं जे ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला थोडंसं गर्व झालं. गर्व तसं तर होऊ नये. तिळवर जरी होया अभिमान मेरू तो समान भारदेवा. देवाचा अभिमान त्या देवाला सण होत नाही. आणि तुमच्या आमच्यासारख्याचं काय. राम सेतूच्या बांधकामाच्या वेळेस राम सेतूचं बांधकाम चालू होतं आणि वानर सैन्य सर्व गोटे आणून त्याच्यावर राम म्हणून नाव लिहायचे आणि त्या पाण्यात टाकल्याच्या नंतर करायचं. त्या आमच्या श्रीरामचंद्र प्रभूला असं वाटू लागलं माझ्या नावानं ज्या आरती गोटे करायला लागले त्या आरती आपण गोटे टाकून तर पाहाव म्हणले आपल्या हाताने करतेत की नाही. सकाळी सकाळी जाऊन टेस्टिंग करायला सुरुवात केली महाराज. पहिला गोटा टाकले पाण्यात ते पाण्यात बुडाला. दुसऱ्यांदा गोटा टाकला तेही बुडाला. तिसऱ्यांदा टाकल्यावर तेही बुडाला. चौथा गोटा टाकले नाहीत पण मागं फिरून पाहिले. कधी कधी मोटरसायकलवाला खूप जोरात सुटकून खाली पडते पण त्याला पडलेले काय मार लागले पडले सर्व फाटले जिकडे तिकडे वर काढलंय ते काय बघत नाही. पण माग कोणी बघलंय काय मोरी कोणी बघलंय काय गावात जाऊन सांगेल काय. ते
माणसं बघताय अलीकडे पलीकडे. आणि तसं महाराज ते श्रीरामचंद्र प्रभू पाठीमागं पाहू लागले होते. ते पाठीमागे येऊन हनुमंतराय उभा राहिलेले होते. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंत तू कधी आलास? हनुमंतरायानं सांगितलं, मी पहिल्याच गोट्याला आलो देवा. म्हणले तुमचे तिन्ही गोटे बघ. तुझा नामाचा महिमा तुझा नकळे मेघश्यामा. सांगितलं महाराज गर्व येऊ द्यायचं नाही. तुझ्या नामानं करायला लागले ते तुझ्या नाही. आणि म्हणून गर्व कुठल्या प्रकारचं येऊ द्यायचं नाही. ते ब्राह्मणाला थोडं गर्व आलं. ब्राह्मण ग्रंथ लिहिण्यासाठी आलं नाही महाराज, भागवत लिहिण्यासाठी आलं नाही. महाराजांनी सांगितलं ते येऊ शकत नाही. आज त्याच्यात फार मोठं गर्व भरलेलं. तरी पण 2-3 सेवकांनी जाऊन विनंती केली त्याला, ग्रंथ लिहायचंय, तुमच्याशिवाय लिहिणं कोणाला शक्य नाही आणि तुम्हाला यावं लागतंय, तुम्ही लेखक आहात. सांगितलं मी आज येऊ शकत नाही, माझं बरंचसं काही पोट दुखतंय, अंग दुखतंय वगैरे 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 कारण सांगितले. ते आलं नाही. महाराजांनी सांगितलं, गावबा ये म्हणे, तुला आज ग्रंथ लिहायचा आहे. गावबानी सांगितलं, महाराज मला ग्रंथ कोणीकडून धरावते माहित नाही आणि तुम्ही लिहायचा अधिकार माझ्याकडे द्यायला लागले. गावबाला सांगितलं, पुढचं काही बोलायचं काम नाही. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. कृपया केली संत गणी माझी अलंकारी वाणी. नाही का? महाराजांनी सांगितलं, कुठल्याही प्रकारचं भीती बाळगायची गरज नाही. आता भय नाही ऐशे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मणी धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावा. बोलवलं जवळ महाराज आणि त्याच्या मस्तकावरती आपलं वरदहस्त ठेवलं आणि त्या महाराजांच्या कृपा प्रसादानं गावबा महाराजांच्या बाजूला बसून अर्ध भागवत लिहिलं. महाराज किती? एकनाथी भागवत अर्ध मातंग समाजाच्या गावबाने लिहिलेले आहे. अयोध्या खंडापासून भावार्थ रामायण संपूर्ण त्या मातंग समाजाच्या गावबाने लिहिलेले आहे. म्हणून परमार्थामध्ये जातीला महत्व नाही, परमार्थामध्ये भावाला महत्व आहे. एका ठिकाणी महाराज खूप सुंदर सांगतात, भजे का त्वरित भावना युक्त तसं असावं लागते आणि दासत्व करून घेणारही तसं असावं लागते. उगा आम्ही कोणाचं तरी तिथं जाऊन उगा लाकडं पडायला लागलो, पाणी भरायला लागलो, काही महत्व नाही महाराज. आमचं काहीतरी त्या सेवेतून सुद्धा आमचं काहीतरी साफल्य झालं पाहिजे, आमचं काहीतरी हित झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी सेवा तनो मनोभावे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. गुरुसेवा गडे द्याशी काळ दंडेना तयाशी अंती जाय मोक्ष पदाची गुरुचे स्मरण केली. म्हणून महाराज कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे वले. नवे नवे महाराज पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला चिंतन करायचंय. तत्पूर्वी सर्वांनी एकदाच प्रेमानं भजन करायचंय. विठोबा रखुमाई भारद्वाज ऋषीच्या आश्रमावरती एके दिवशी ते मुक्कामाला होते. भारद्वाज ऋषींनी आश्रमात गेल्याच्या नंतर त्यांचं योगक्षेम विचारायला सुरुवात केली.
भारद्वाज ऋषी विचारत आहेत, तुमच्या अयोध्येमध्ये वाटण्या झालेत म्हण, तुमच्या अयोध्येमध्ये वाटण्या झालेत म्हण. आता नवीन झालेली गोष्ट 4 दिवस विचारतातच माणसं. ते विचारता विचारता श्रीरामचंद्र प्रभूंनी सांगायला सुरुवात केलं, आमच्या अयोध्येत वाटण्या झाल्यात, पण आमच्या अयोध्येत 4 पुरुषार्थाचे वाटण्या झाल्यात. आमच्या अयोध्यामध्ये बंगल्याचे किंवा वावराचे वाटण्या झाले नाही. कोण सांगितले? श्रीरामचंद्र प्रभूंनी. 4 पुरुषार्थाचे वाटण्या झालेत म्हणल्यावर भारद्वाज ऋषी विचारायला सुरुवात केली, 4 पुरुषार्थ कोणकोणते, कोणाकोणाच्या ईशाला गेले सांगायला सुरुवात केलं महाराज. धर्म आमच्या वडिलाच्या ईशाला गेलं. आता रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाये पर वचन न जाये, सत्या परता नाही जप, सत्या परता नाही तप, धन्य धन्य सत्य संकल्पत त्रिविधापासून सोडवी, जग में जिसने सच काम किया उसने प्रभु नाम लिया न लिया, जो रहे अपने मस्त धुन में वो गुरु का मंत्र लिया न लिया, जिसका भाषण में झूठ नहीं वो ग्रंथों का पाठ किया न किया. काय करा महाराज म्हणजे लबाड बोलणार असेल तर ग्रंथ वाचला तर काय, पोत्या वाचलं तर काय, आचरण नीट नाही. बोलायला उच्च कोटीचं वागणं तर कुठल्याही प्रकारचं नाही. मग काय करायचं म्हणले त्याचं नाही. म्हणून महाराज म्हणतात, खरं बोलणाऱ्या माणसानं जगात नाही परमार्थ केलं तरी जमलं. म्हणून आमच्या कैकेयी आईला दिलेले जे वचन होतं त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मला स्वतः वनवासाला पाठवणारे माझे वडील, धर्म त्यांच्या ईशाला गेलं. अर्थ कोणाच्या ईशाला गेलं सांगितलं. इथून पुढचं कारोबार, अयोध्याचा कारोबार कोणाला सांभाळायचा आहे? भारताला सांभाळायचं आहे. म्हणून अर्थ हे भारताच्या ईशाला गेलं. काम कोणाच्या ईशाला गेलं? त्यावेळेस सांगितलं श्रीरामचंद्र प्रभूंनी, आपले सर्व मनोकामना आपल्या मनाप्रमाणे पूर्ण करून घेणारी कैकेयी, तिच्या ईशाला काम गेलं. बरं, मोक्ष कोणाच्या ईशाला गेलं? सांगितलं महाराज, मोक्ष मात्र माझ्या ईशाला आलं. मोक्ष कोणाच्या ईशाला आलं? मोक्ष माझ्या ईशाला आलं. भारद्वाज ऋषी विचारत आहेत, तुमच्या ईशाला मोक्ष कसं काय आलं? त्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू सांगत आहेत, महाराज तुमच्यासारख्या साधूची भेट झाल्याच्या नंतर पुन्हा जन्माला येणं आलिंगन घडे मोक्ष ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची मजासाठी नाही, बापूसाठी. कसं आहे महाराज, कीर्तन हे कीर्तन करायच्या मनावर काहीच नाही. कीर्तन हे भजनाच्या मनावर आहे. प्रवचन हे प्रवचन करायच्या मनावर असते, त्याला काय बोलायचं ते. पण कीर्तन मात्र हे भजनाच्या आधारावर असतं. नवे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. ते भजनी चांगले असलं तर बरं झाले, डाव्या हाताचे झटके मारणार राव नाही झालं. लक्षात आलं म्हणून सांगतो. बाईचा नवरा दारुड्या, बाईचा नवरा दारुड्या आणि कीर्तनकाराचं सोबती भारुड्या, हे दोन्ही माणसं नीट करीत नाहीत. आणि म्हणून महाराज भजनी हे अत्यंत महत्वाचे आहे. लावणी मृदंग स्मृती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडी. बरेच काही मृदंगी भेटतात पण बिचारे. यंदाच्या वर्षामध्ये महाराज मी स्वाभिमानानं सांगतो, अभिमानानं नाही, यंदाच्या वर्षात माझी 250 कीर्तन झाली.
किती झाले महाराज? आता एक जसं मृदंगी असेल तसं आम्हाला रात काढावं लागते, त्याचा विषय वेगळा आहे. पण ते कमी झालंय म्हणल्यावर चौकून ठोकाय सुरू करते. असे काही मृदंगी असतात, स्वर काही त्याच्या लक्षात येत नाही. मृदंग वाजवण्यापेक्षा मृदंग स्वर लक्षात येणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज सुंदर असं भजनी मंडळ, आणि म्हणून भजनी मंडळासाठी मी म्हणलो होतो विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाशी सीमा. आणि म्हणून महाराज सर्वच काही सुख त्या संगतीमध्ये आहे, बाकी इतरत्र ठिकाणी जायचं नाही. म्हणून महाराज सांगतात म्हणून जाणतेने गुरु वजिजे तेहे कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती, तुका म्हणे संत सेवा हेची देवापै उत्तम. पण मात्र महाराज ते लक्षणाने युक्त साधू असला पाहिजे. आम्ही काय करायला लागलो, कीर्तन करणाऱ्याला साधूच म्हणायलो, भजन करणाऱ्याला साधूच म्हणायलो. महाराज म्हणतात कीर्तन करशी तरी कीर्तनकाराची होशी, परी वैष्णवन होशी अरे मुडा. आणखीन पुढे जाऊन सांगतात भजन करीशी तरी भजनाच होशी, परी वैष्णवन होशी अरे मुडा. पौराण वाचिशी तरी पौराणिक होशी, वैष्णवन होशी अरे मुडा. तुका म्हणे देह निरसिला नाही, तो बरी अवघे संसारिक विठ्ठल. म्हणून महाराज या बरेचशा गोष्टी सोडून देऊन लक्षणाने युक्त साधूच्या जर आम्ही संगतीत गेलो तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी सुखाला काही सीमा नाही. आणि म्हणूनच महाराज एका ठिकाणी सांगतात सुखया संत समागमे नित्य गुणावे तुझिया नामे, दहन होती सकल कर्मे. पुढे काय महाराज सर्व भावे प्रेमे डुलत असो, बरोबर आहे. आणि म्हणून महाराज त्या सुख इतरत्र ठिकाणी नसल्यामुळं महाराज खूप सुंदर सांगतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती,
घडेल पंगती संताची या. एखादा वेळ देव जरी कोपला महाराज तर देवाचा कोप संताकडे जाऊन काढता येते. देव जर आमच्यावर कोपला तर महाराज म्हणतात देवाचं कोप संताकडे जाऊन काढता येते. पण संत जर आमच्यावर कोपला तर देव नाही, देवाच्या बापाकडे गेल्यावरही तो कोप निघत नाही म्हण महाराज. आणखी पुढे गेल्यावर सांगून जातो. आमच्या घरी जर साधू आले, आम्ही देवाची पूजा करायला लागलो आणि योगायोगानं देवाची पूजा करीत असताना बाहेरून एखादे संत आले, मग आम्ही उर्वरित देव पूजा करावं की संत पूजा करावी? संत पूजावे आरते देव सारावे परते. देवाचं टोपलं बाजूला सारून ठेवायचं आणि त्याच पाटावर त्या संताला उभं करायचं. पहिलं त्या संताची पूजा करून घ्यायची. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावय आले दीनदना. आणि त्याची पूजा करून त्याचं काय सेवा करायचं आहे ते यथासांग सेवा करून त्याला पाठवून दिल्याच्या नंतर ते देवाची पूजा करावी. का तर देवापर्यंत नेऊन पोहोचवणारे संत असल्यामुळं काहीही त्या संगतीमध्ये कमी नाही. म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या. तिथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. श्री संत नारायण महाराज यांच्या 37व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असलेले भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा श्री संत जगद्गुरु तुकोबाराया महाराज यांचा तुकाराम चरित्र ग्रंथकथा आणि त्या कथेचा आणि त्या सोहळ्यातील आजचा हा 6वा दिवसाचा कीर्तन पुष्प आयोजक मंडळाच्या वतीने माझ्या वाटेला आलेला हा कीर्तन पुष्प सेवा आपण केली म्हणण्यापेक्षा महाराज निमित्त आणि च पश्यामी विपरीत आणि केशवा नच श्रेयोण पश्यामी हातवा सजन मावे. साळून की मंजुळ बोलत ऐशी वाणी, शिखविता धनी वेगळाची, बुद्धीचा जणिता लक्ष्मीचा पती. आणि म्हणून महाराज झालेले कीर्तन पुष्प म्हणण्यापेक्षा करविली तैशी केली कटकट, वाकोळे का नीडरे बगाणी. झालेले कीर्तन पुष्प हनुमंतरायाच्या चरणी, प्रभू पांडुरंगाच्या चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, उपस्थित सर्व महाराज मंडळीच्या चरणी कीर्तन पुष्प समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर